बाजीराव पेशव्यांचा इतिहास हा मस्तानी पुरताच मर्यादित असल्यासारखा आपल्या इथे सांगितला गेला आहे। मध्ये आलेल्या सिनेमात तर बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्यामधलं प्रेमाबद्दल फारच रंगवून आणि मसाला टाकून दाखवलं गेलं होतं। कहां से लाती है आप इतनी नफरत मस्तानी के लिए? निशाना नहीं झुका रे, रिश्ता बीच में आ गया। पण दुसरीकडे मात्र विदेशातले लोक बाजीरावांच्या युद्धांचा, नीतींचा अभ्यास करत होते। 20व्या शतकातील इंग्लंडचा फील्ड मार्शल जनरल मॉन्टगोमेरीनी बाजीरावांच्या पालखेड युद्धाबद्दल अ मास्टरपीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी असं म्हटलं होतं। तर झालं असं होतं, हैदराबादच्या निजामाने पुण्यावर हल्ला केला। आता जर त्याला विरोध केला असता आणि पुण्यात युद्ध केलं असतं तर पुण्याची वाताहत झाली असती आणि त्यामुळे बाजीरावांनी इंग्लिशमध्ये ज्याला काउंटर अटॅक म्हणतात त्या पद्धतीने निजामाच्याच राज्यात उलट हल्ले केले। छत्रपती संभाजीनगर म्हणजे तेव्हाचं औरंगाबाद हे दक्षिणेतलं एक महत्वाचं शहर होतं आणि तेव्हा ते निजामाच्या ताब्यात होतं। बाजीरावांनी पहिलं औरंगाबादवर हल्ला केला। बाजीराव आपल्या राज्यात हल्ला करतोय हे पाहून निजाम पुण्यातून बाहेर पडला बाजीरावांना रोखायला, पण बाजीराव तोपर्यंत जालना, वाशिम या मार्गाने अचानक दिशा बदलून बुऱ्हाणपूरला गेले। निजाम बाजीरावच्या मागे बुऱ्हाणपूरच्या दिशेने निघाला। बाजीरावांनी इतक्या चपळतेने निजामाला हालचाल करता येत नव्हत्या। बाजीराव बुऱ्हाणपूरवरून सुरतेत गेला। बाजीरावांनी अशा चपळ हालचाली करून निजामाला चकवा दिलेला होता। तो गोंधळून गेलेला होता की बाजीराव नक्की आहेत कुठे। एक दिवस खबर यायची की बाजीराव या भागात आहेत, तर काही दिवसांनी खबर यायची की बाजीराव दुसऱ्याच कुठल्या तरी भागात आहेत। त्यामुळे तो प्रचंड गोंधळलेला होता। निजाम अहमदनगर भागात आला। त्यावेळी बाजीराव सुरतेवरून धुळ्या भागात आले। निजामाला कळले की बाजीराव धुळ्याच्या भागात आहेत। निजामाने अंदाज बांधला की बाजीराव आता पुन्हा एकदा औरंगाबादवर छापा घालतील आणि म्हणून त्यांना रोखायला तो औरंगाबादच्या दिशेने निघाला। निजामाच्या सैन्याची ताकद होती त्याच्या शक्तिशाली तोफखान्यात। मराठ्यांकडे तोफखाना नव्हता। मराठ्यांची ताकद होती त्यांचं घोडदळ। निजाम त्याच्या सैन्यासह त्याचा शक्तिशाली तोफखाना घेऊन निघाला, पण पालखेडच्या जवळ त्याला गोदावरी नदी ओलांडायची होती। मोठमोठ्या तोफा, सैन्याचं रसद हे सगळं घेऊन नद्या ओलांडणं हे खूप कठीण काम होतं। त्याला खूप वेळ लागत असे आणि त्यामुळे निजामाचा तोफखाना आणि सैन्याची बऱ्यापैकी रसद ही गोदावरीच्या मागच्या तीरावर होती आणि निजामाचं सैन्य म्हणजे पायदळ आणि घोडदळ हे पुढच्या तीरावर होतं। बरोबर या अशाच वेळी जेव्हा निजामाच्या सैन्यात फूट पडलेली होती तेव्हा बाजीराव आणि मराठे बरोबर त्या दोघांच्या मध्ये येऊन उभे राहिले। गोदावरी नदी ओलांडण्याचे सगळे जे मार्ग होते ते मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतले। आता रसद आणि तोफखाना पुढच्या तीरावर येऊ शकत नव्हता। निजामाने त्याच्या सैन्याची रसद मोडली गेली, त्याचा तोफखाना पण त्याच्यापासून दूर झाला। मराठ्यांनी नंतर निजामाचं पाणी सुद्धा बंद केलं। पाणी, रसद, अन्न, तोफखान्याशिवाय निजामाचं सैन्य मराठ्यांच्या वेढ्यात अडकलं। निजामाला शरण येण्याशिवाय काहीही पर्याय राहिला नाही। तो शरण आला आणि मराठ्यांच्या सर्व अटी त्याला मान्य कराव्या लागल्या। सर्व दूर निजामाची नाचक्की झाली आणि बाजीरावांच्या नावाचा दरारा झाला।